सोमादिभ्यो देवताभ्यः प्रदानं पुत्रस्यैतन् मुख्यमेवं विधस्य लोके गौणं नूनमित्थं वदन्तं दृष्ट्वा को वा नाशु सर्वो मुमोच। सोमादिभ्यो म्हणजे सोमादी देवताभ्यः देवतांना प्रदानं म्हणजे पुत्राचे दान, लोके म्हणजे लोकामध्ये, गौणम म्हणजे अमुख्य आहे, तितके महत्त्वाचे नाही। पण इथे म्हणजे अत्र असं ठेवून घ्यायचं, एवं विधस्य म्हणजे अशा प्रकारच्या माझ्या पुत्राचे, एतत् हे देवताभ्य प्रधानम म्हणजे देवतांना प्रदान करणे, रक्षणार्थ दान करणे मुख्य आहे। नूनम म्हणजे खरोखर, इत्थम असे, वदंतम म्हणजे असे सांगणाऱ्या, संकल्प करणाऱ्या व्यंकटनाथाचार्यांना, दृष्ट्वा पाहून, को वा म्हणजे कोण बरे, अश्रू म्हणजे नेत्राश्रू, न मुमोच म्हणजे सोडले नाहीत, अश्रू सोडले नाहीत, म्हणजे सगळ्यांना अश्रू अनावर झाले। उपनयन संस्कारामध्ये, मुंजीमध्ये ब्रह्मोपदेश करण्यापूर्वी पिता संकल्प करतो, अग्नयेत्वा प्रतिददामी, सवित्रेत्वा प्रतिददामी, सोमायेत्वा प्रतिददामी, म्हणजे हे अग्ने, हे सवित्रा, हे सोमा, माझ्या पुत्राला मी रक्षणासाठी तुला सोपवत आहे, माझ्या पुत्राचे तू रक्षण कर। वास्तविक पाहता हा संकल्प जसा गौण आहे तो औपचारिकतेसाठी आहे, कारण या लोकामध्ये आपल्या पुत्राचे रक्षण तो मोठा होईपर्यंत मातापिताच करत असतात, त्यामुळे हा संकल्पापुरताच आहे किंवा फक्त औपचारिकता आहे। पण व्यंकटनाथाचार्य जेव्हा हा संकल्प करत होते तेव्हा ते हा संकल्प मनापासून करत होते, कारण त्यांना माहिती होते की आपण संन्यासाश्रम स्वीकार केल्यानंतर आपल्या पुत्राचे कोण बरं रक्षण करणार। ज्या पुत्राला पित्याचे छत्र नाही त्या पुत्राचे रक्षण देवताच करणार, म्हणून व्यंकटनाथाचार्यांनी अगदी मनापासून सांगितले की हे अग्नी माझ्या पुत्राचे रक्षण कर, हे सवितृ माझ्या पुत्राचे रक्षण कर, हे सोमदेवता चंद्रा माझ्या पुत्राचे रक्षण कर। तेव्हा उपस्थित असलेल्या सर्व लोकांना हा संकल्प बघून अश्रू अनावर झाले।